आम्ही आज दिनांक 23/1/2024 रोजी उपविभागीय अधिकारी साहेब, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय नांदेड येथे पोलीस पाटील भरतीवर आक्षेप घेण्यासाठी आलेलो आहोत। वेगवेगळ्या गावामध्ये जे निवड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना कमी गुण आहेत लेखी परीक्षेमध्ये आणि ज्यांना जास्त गुण आहेत ते प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत। त्यामध्ये माझ्याकडे खुला प्रवर्गातले 6 गावाची यादी आहे। त्यात मी खैरगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे। माझे नाव दीपक केशवराव थोरात आहे। मला लेखी परीक्षेमध्ये 53 गुण मिळाले आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला 50 गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्याची तिथं पोलीस पाटील म्हणून निवड करण्यात आली आहे। त्या विद्यार्थ्याचे नाव शिवाजी चव्हाण असे आहे आणि बाकीचे गाव सरेगाव, यानंतर येळेगाव, दिग्रस, नांदला अशा 6 गावांची यादी माझ्याकडे आहे, ज्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारामध्ये आणि प्रतीक्षेतल्या उमेदवारामध्ये जवळजवळ 12 मार्कापर्यंतचे अंतर आहेत। मुलाखतीमध्ये 18 पेक्षा अधिक गुण देण्यात आलेत आणि जे विद्यार्थी लेखीमध्ये जास्त आहेत त्यांना कमी मार्क देण्यात आलेत। या मौखिक चाचणीवर आमचा आक्षेप आहे। हा आक्षेप सरांनी नोंद करून घ्यावा आणि योग्य तो आम्हाला न्याय द्यावा ही त्यांना विनंती करण्यात येत आहे आमच्याकडून। माझे नाव रविकुमार गोविंदराव राजेकोरे। शेलगाव खुर्द या गावामध्ये पण पोलीस पाटील भरतीसाठी फ्रॉड करण्यात आलेला आहे। मला लेखी परीक्षेमध्ये 66 मार्क होते, दुसऱ्या विद्यार्थ्याला सर्वात कमी 60 मार्क्स होते। तर मला इंटरव्ह्यूला केवळ 8 मार्क्स टाकण्यात आले आणि ज्याला लेखी परीक्षेत कमी मार्क्स आहेत त्याला 18 मार्क्स टाकण्यात आलेले आहेत आणि इतरही माझ्यासोबतच्या उमेदवाराला 7, 8, 9 असेच मार्क टाकण्यात आलेले आहेत आणि ज्याला सर्वात कमी लेखी परीक्षेत मार्क आहेत त्याला सर्वात जास्त 18 मार्क्सचे टाकण्यात आले। तरी माझा आक्षेप आहे यांच्या घोटाळा केलेला आहे इंटरव्ह्यूमध्ये। थँक्यू। मी शंकर विठ्ठलराव क्षीरसागर, राहणार नांदला, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे। मी पोलीस पाटील भरतीमध्ये 67 मार्क घेतले आणि आमच्या गावातील उमेदवाराला 56 मार्क आहेत। जवळपास 11 मार्काचा डिफरन्स आमच्या लेखी परीक्षेत आहे आणि मुलाखतीमध्ये त्या उमेदवाराला 18 मार्क देऊन मला 6 मार्क दिले आहेत, असा घोटाळा केलेला आहे। मी सचिन रामजी तिडके, राहणार दिग्रस, तालुका अर्धापूर येथील रहिवासी आहे। आमच्या गावामध्ये सुद्धा पोलीस पाटील याच्यावर खूप मोठा घोटाळा केला आहे। मुलाखतीमध्ये ज्याला जास्त मार्क आहेत परीक्षेमध्ये त्याची निवड न करता त्याला कमी गुण टाकून आणि ज्याला कमी गुण आहेत त्याला त्याच्यापेक्षा 1-2 का मार्क होईना पण जास्त टाकून त्यांची निवड करण्यात आली। याच्यावर माझा आक्षेप आहे, तरी सरांनी याची नोंद घ्यावी।